नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। लेट्स जॉइन सोशियोलॉजी। आपण समाजशास्त्र या विषयामधला आजचा महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे द स्कोप ऑफ सब्जेक्ट अँड द कंपॅरिझन विथ अदर सोशल सायन्स। विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्राची तुलना। तर हा कंपल्सरी टॉपिक आहे, ज्यावर आपल्याला आयोग म्हणजे यूपीएससी अनेकदा प्रश्न विचारत असतं। तर राज्यसेवेसाठी सुद्धा ऑप्शनल विषय आलेला आहे आणि ऑप्शनल विषयाची तयारी करण्याचा जो वेळ आहे, कालावधी आहे, तो सध्या आहे। कारण सध्याचा या ठिकाणी टाइम जो आहे हा क्रुशियल आहे, कारण सध्या जर तुम्ही जून पर्यंत ऑप्शनल कंप्लीट केला तर डेफिनेटली येणाऱ्या 2025 च्या ऍड मध्ये आपल्याला डेफिनेटली एक चांगली पोस्ट मिळू शकते। त्यासाठी ऑप्शनल हा क्रुशियल आहे। आणि सोशियोलॉजी ऑप्शनल विषयाची बॅच ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन बॅच सुरू आहे। अगदी माफक शुल्कामध्ये हे बॅच सुरू आहे। त्याचबरोबर प्रत्येक टॉपिकवर प्रिंटेड नोट्स आहेत, कुठल्याही प्रकारचं पुस्तक घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही। त्याचबरोबर पीवायक्यूचं बुक आहे, ओके, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ऍप मध्ये मिळेल। तर त्याचबरोबर या टॉपिकचे किंवा या सिलेबसच्या बाबतीमध्ये किंवा सोशियोलॉजीच्या बाबतीमध्ये डेमो लेक्चर सुद्धा YouTube त्याचबरोबर आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर अवेलेबल आहेत। तर आज आपण टॉपिक पाहू की यामध्ये कंपॅरिझन। आता पहिलं जे कंपॅरिझन पाहायचं आहे आपल्याला समाजशास्त्र आणि इतर जे सामाजिक शास्त्र आहे, यामधलं पहिलं जे शास्त्र आहे ते म्हणजे अर्थशास्त्र। समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र याची आपल्याला तुलना करायची, कंपॅरिझन करायचं। कारण आपल्याला जो प्रश्न विचारला जातो तर कंपॅरिझन आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुलना पण करायची आहे, याच्या साम्य सुद्धा या ठिकाणी दाखवायचं आहे। तर या दोन्ही बाबी आपण आज डिस्कस करणार आहोत। तर समाजशास्त्र व अर्थशास्त्र या दोन्ही बाबींचा विचार केला किंवा दोन्ही विषयांचा विचार केला तर ही दोन्ही विषय कसे आहेत, हे सामाजिक शास्त्र आहेत, सोशल सायन्स आहेत। आता सोशल सायन्स म्हणजे काय आहे, ज्यामध्ये समाजाचा विचार केला जातो। अर्थशास्त्रामध्ये सुद्धा समाजाचा विचार केला जातो, समाजशास्त्रामध्ये सुद्धा समाजाचा विचार केला जातो। म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर ह्या दोन्ही विषयांचा जो अभ्यास विषय आहे तो काय आहे, समाज आहे। अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, त्याचबरोबर समाजशास्त्रामध्ये सुद्धा मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो। अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तन हे जे आहे हे यामध्ये मानवाचं वर्तन, जर आपल्या गरजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्या गरजा ज्या आहे ह्या अनलिमिटेड गरजा आहे आणि उपलब्ध असणारी जी साधनं आहे ते लिमिटेड आहे। यांचा मेळ कसा घालावा याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कोणतं आहे, आर्थिक शास्त्र किंवा अर्थशास्त्र, जे मानवी वर्तन याचा अभ्यास करतं। मग आता हे जे वर्तन आहे हे कसं आहे, हे आर्थिक वर्तन आहे, याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो। त्याचबरोबर समाजशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा सर्वांगीण सर्व बाजूंनी विचार किंवा अभ्यास या ठिकाणी केला जातो। त्याचबरोबर पुढे आपण यामध्ये काही बाबतीमध्ये काय आहे साम्य आहे, काही बाबतीमध्ये काय आहे आपल्याला तुलना करता येते। आता यामध्ये जर अनेक बाबी पाहिल्या तर परस्परांशी निगडीत आहे, म्हणजे समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र दोन्ही बाबी ज्या आहेत या ठिकाणी आर्थिक घडामोडींचा परिणाम असतं। जसं समाजशास्त्रामध्ये सामाजिक परिवर्तन होत असतं, म्हणजे जर आपली आर्थिक गरज पूर्ण झाली तर आपण एका ह्याच्यामधून म्हणजे एका क्लासमधून, आता आर्थिक सामाजिक परिवर्तन म्हणजे काय आहे, समाजामध्ये काय आहे, वर्ग व्यवस्था आहे, ओके, त्यामध्ये इलीट आहे, ओके, मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे। तर ही वर्ग व्यवस्था आहे। मग ह्या वर्ग व्यवस्थेमध्ये आपलं सामाजिक परिवर्तन होतं किंवा ही जी स्तरीकरण आहे या स्तरीकरणामध्ये आपल्याला वरच्या स्तरामध्ये जायचं असेल तर या ठिकाणी मोबिलिटी किंवा गतिशीलता असणं गरजेचे आहे। तर वर्ग व्यवस्थेमध्ये काय आहे, गतिशीलता आहे। परंतु ही जी गतिशीलता आहे ही कशाच्या आधारावर आहे, त्यामध्ये आर्थिक आधारावर ही गतिशीलता आपल्याला दिसते। म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्हाला जर वरच्या स्तरामध्ये जायचं असेल तर काय करावं लागणार, तुमची आर्थिक जी काही हे आहे पात्रता आहे ती वाढवावी लागणार आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी की आपण आपलं जे स्तरीकरण आहे किंवा स्तर आहे तो चेंज करतो, म्हणजे याचा अर्थ काय आहे, समाजामध्ये परिवर्तन होत असतं। त्याचबरोबर सामाजिक मूल्यांचा विचार समाजशास्त्रामध्ये केला जातो। त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या बाबतीत जर पाहिलं आपण आर्थिक घडामोडींचा परिणाम जो आहे, जसं समाजामध्ये रोजगार आहे, त्याचबरोबर दारिद्र्याची परिस्थिती आहे, श्रम विभाजन आहे, तर या सगळ्या जे बाबी आहेत हे या ठिकाणी आर्थिक बाबींचा विचार इथे केला जातो। त्याचबरोबर श्रम विभाजनामुळे काय होतं की आपली जी काही श्रम विभाजनामुळे जी क्वालिटी आहे किंवा एफिशियन्सी इथे क्रिएट होते। तर अशा प्रकारचं श्रम विभाजन या सगळ्या आर्थिक बाबी आहेत। त्याचबरोबर समाजशास्त्र जे आहे समाजाला काय हवं, ओके, अर्थशास्त्राच्या बाबतीत जर पाहिलं आपण समाजाला काय हवं, ओके, तर या सगळ्या बाबींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे। आणि समाज कसा असावा
हे सांगणारं शास्त्र म्हणजे काय आहे तर समाजशास्त्र आहे। तर अर्थशास्त्रामध्ये जर आपण समाजाची उत्क्रांती बघितली तर समाज या ठिकाणी विकसित होत गेला आणि यामध्ये भांडवलशाही समाज निर्माण झाला। भांडवलशाही मधून काय आहे समाजवाद, समाजवादामधून साम्यवाद, ही सगळ्या ज्या बाबी आहेत तर या ठिकाणी ह्या समाजामध्ये घडत असलेल्या आर्थिक घडामोडी आहे आणि याचा अभ्यास करणं गरजेचं होतं, त्यासाठी समाजशास्त्र। तर यामध्ये आपण काही जे थिंकर्स आहे ते इथं आपण यूज करू शकतो, कारण आपल्याला थिंकर्स लिहिणं हे गरजेचे आहे। त्यामध्ये पहिले जे आहे कार्ल मार्क्स यांच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर आर्थिक परिस्थितीनुसार समाजाची जडणघडण होत असते, बरोबर आहे। तर आर्थिक परिस्थितीनुसार समाजाची जडणघडण होत असते। जसं आपण दास्य युग जर पाहिलं तर प्रिमिटिव्ह कम्युनिझम असं कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे। दास्य युग म्हणजे ज्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये किंवा की प्रिमिटिव्ह कम्युनिझम होतं, ओके। त्यामध्ये किंवा प्रिमिटिव्ह कम्युनिझम मधली जी काही अवस्था आहे ते एकदम प्रथम अवस्था होती आणि त्यानंतर दुसरं किंवा सरंजामशाही व्यवस्था असेल, भांडवलशाही व्यवस्था असेल, तर मग त्यामध्ये आर्थिक परिस्थितीनुसार काय झालेलं आहे समाजाची जडणघडण झालेली आहे। त्यानंतर वेबरचं काय म्हणणं आहे द प्रोटेस्टंट इथिक अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम, यामध्ये द स्पिरिट म्हणजे भांडवलशाहीचं जे स्पिरिट आहे तर याच्यामध्ये भांडवलशाहीचे स्पिरिट काय सांगितलेले आहे द वेल्थ ऑफ, या ठिकाणी द प्रोटेस्टंट इथिक म्हणजे तुम्हाला जे काही इथिक्स किंवा या ठिकाणी तुम्हाला जे काही मोटिवेशन मिळतं ते याच्यामधून तुम्ही जेवढी संपत्ती गोळा करणार तेवढं तुम्हाला मोटिवेशन मिळतं। म्हणजे याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी इथं सुद्धा संपत्तीच्या बाबतीत सांगितलेलं आहे, कॅपिटलिझमच्या बाबतीत सांगितलं आहे, कॅपिटलिस्ट म्हणजे या ठिकाणी भांडवलाच्या बाबतीत सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अल्फ्रेड मार्शल ज्यांना फादर ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स असं म्हणतात, यांनी सुद्धा की कल्याणकारी जी अर्थव्यवस्था आहे, कल्याणकारी अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। समाजाला समोर ठेवून गृहीत धरून सगळी व्यवस्था केली जाते। तर आज आपण पाहतो की भारत सुद्धा काय आहे कल्याणकारी राज्य आहे, म्हणजे आपल्याला जे काही सुविधांची गरज असते त्या आधारे सरकार विविध प्रकारच्या योजना तयार करतं। त्यानंतर थॉमस पिकेटी यांचं असं म्हणणं आहे की 21वे जे शतक आहे, ओके, आता यामध्ये 21वे जे शतक आहे तर यामध्ये कॅपिटलिझम इज कॉजिंग एक्स्ट्रीम इनइक्वालिटी, म्हणजे 21व्या शतकामध्ये की भांडवलदार जे आहे, भांडवलदारामुळे काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असमानता निर्माण झालेली आहे, ओके। तर यामध्ये इनइक्वालिटी एक प्रकारे विषमता असं म्हणतात, म्हणजेच विषमता। तर भांडवलशाही काय निर्माण करते विषमता निर्माण करते, कारण भांडवलशाहीमध्ये फक्त दोनच वर्ग असतात, एक काय आहे हॅव आणि हॅव नॉट, म्हणजे जो भांडवलदार आहे याचा जो सर्व काही असतं हॅव आणि भांडवल नसलेला हॅव नॉट म्हणजे जो कामगार वर्ग, असे फक्त दोनच वर्ग आपल्याला भांडवलशाही व्यवस्थेमध्ये दिसतात। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विषमता इथं निर्माण होते असं थॉमस पिकेटी यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर पियर बोर्ड्यू, ओके, पियर बोर्ड्यू यांचं म्हणणं काय आहे अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्थेच्या सर्व खर्चाचा विचार केला पाहिजे, ज्यामध्ये गुन्हेगारी आणि आत्महत्यांचाही समावेश असावा। यांचं म्हणणं आहे की यामध्ये अर्थशास्त्रज्ञांनी फक्त आर्थिक बाबींचा विचार करू नये तर आत्महत्या का केली, त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती का निर्माण झाली याच्या सामाजिक बाजूंचा सुद्धा विचार केला पाहिजे। तर यामध्ये अर्थशास्त्राने फक्त आर्थिक किंवा खर्चाच्याच बाजूंचा विचार न करता तर समाजामध्ये जे घडत असलेले गुन्हे असतील, आत्महत्या असतील, त्याचा सामाजिक दृष्टिकोन सोशल अँगल सुद्धा पाहणं गरजेचं असतो असं पियर बोर्ड्यू यांचं म्हणणं आहे। त्यानंतर नील स्मेल्सर यांनी आधुनिक समाज समजून घेण्यासाठी औद्योगिक समाजशास्त्र ही संकल्पना मांडली। म्हणजे आपल्याला जर आधुनिक समाज जर समजून घ्यायचा असेल तर औद्योगिक समाजशास्त्र पाहणं गरजेचं आहे, कारण औद्योगिक समाजशास्त्रामध्ये किंवा औद्योगिक समाजशास्त्राचा जो पाया आहे ते आहे औद्योगिकरण। कारण युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं त्यामुळं समाजामध्ये सुद्धा बदल व्हायला लागला, परिवर्तन व्हायला लागलं, कारण यामध्ये लोकांचं इन्कम वाढलं, त्याचबरोबर प्रश्न सुद्धा निर्माण झाले, लोकांना सोयी सुविधा मिळाल्या, आर्थिक परिस्थिती चांगली झाली तरी सुद्धा काही प्रश्न निर्माण झाले। त्यामध्ये कुटुंब व्यवस्था असेल, विभक्त कुटुंब व्यवस्था असेल, गुन्हेगारी प्रवृत्ती असेल, घटस्फोटाचं प्रमाण असेल, तर या सगळ्या बाबी इथं वाढायला लागल्या। तर असं या ठिकाणी नील स्मेल्सर यांचं म्हणणं आहे। आता हे थिंकर्स आपल्याला महत्त्वाचे असतात रायटिंग मध्ये, कारण तुम्हाला प्रत्येक आन्सर रायटिंग मध्ये किंवा प्रत्येक क्वेश्चन मध्ये ऍटलीस्ट 3-4 तरी थिंकर असले पाहिजे, 3 तरी थिंकर आपल्याला लिहिणं गरजेचंच आहे, तरच आपल्याला मार्क्स येतात। त्यानंतर ॲडम स्मिथ यांनी लेजर-फेअर ही संकल्पना मांडली होती की हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था जी ही संकल्पना मांडली, त्यामध्ये
त्यांचं म्हणणं काय आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये की कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो, तशा प्रकारची अर्थव्यवस्था असली पाहिजे जसं आज अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे. म्हणजे सरकारनं कुठल्याही प्रकारचं इंटरफेअर करू नये. जे काही समाजामध्ये बदल होत आहे ते आपोआप होय. म्हणजे याच्यामध्ये जर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन किंवा महागाई वाढत असेल तर सरकारनं तरी सुद्धा या ठिकाणी काय त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नये, किंवा मंदी होत असेल त्यावेळेस सुद्धा इंटरफेअर करू नये. तर अशा प्रकारची लेजस्फिअर हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था ही संकल्पना मांडली. त्यानंतर गोल्डथ्रॉप, वेबलेन यांनी समाजाकडे उपलब्ध असलेली तंत्रज्ञानाची पातळी त्याच्या संस्कृतीच्या स्वरूपावर परिणाम करत असते. तर या ठिकाणी वेबलॉन गुड्स सुद्धा आहे बघा आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये. वेबलॉन गुड्स म्हणजे काय आहे, त्यामध्ये खूप चैनीचे असे वस्तू जसं मोबाईल फोन्स आहे ते वेबलॉन गुड्स मध्ये येतात. मग यामध्ये समाजाकडे उपलब्ध असलेली तंत्रज्ञानाची पातळी त्याच्या संस्कृतीच्या स्वरूपावर परिणाम करत असते. म्हणजे जर टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात आली तर संस्कृतीवर त्याचा परिणाम होत असतो. संस्कृतीवर चुकीचा परिणाम होत असतो किंवा वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. तर हे या ठिकाणी ह्या वेबलन यांनी मांडलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यामध्ये कंपॅरिझन करत असताना ह्यांच्यामध्ये साम्य सुद्धा आहे, त्याचबरोबर हे एकमेकावर डिपेंड सुद्धा आहेत, त्याचबरोबर यांच्यामध्ये काय आहे तुलना सुद्धा आपल्याला करता येते. त्यानंतर ए लोवे इकॉनॉमिक्स अँड सोशॉलॉजी या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, ज्यामध्ये बाजाराच्या कायदे आणि उत्पादन घटकाच्या हालचाली यांचा परस्पर संबंध तपासला आहे. यामध्ये बाजाराच्या कायदे आणि उत्पादन घटकांच्या हालचाली. आता उत्पादन घटक म्हणजे जर तुम्हाला एखादी वस्तू तयार करायची असेल तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन लागतं. त्यामध्ये त्या 4 जणांचे कसे संबंध आहेत हे सुद्धा महत्वाचे आहेत. या सगळ्या बाबी काय आहेत, आर्थिक त्याचबरोबर कशा आहेत, सामाजिक आहे. तर मग आपण इथं अर्थशास्त्र आणि सामाजिक शास्त्र यासाठी जे काही थिंकर्स आहेत हे या ठिकाणी सफिशियंट आहे. तर याबद्दल डिटेलमध्ये नोट्स, प्रिंटेड नोट्स सुद्धा आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकता, डेमो PDF सुद्धा अवेलेबल आहे. तर त्या PDF मध्ये आणि आपण जे लेक्चर घेत आहोत हे मोर दॅन सफिशियंट आहेत हे आपल्याला सोशिओलॉजीचे आन्सर लिहिण्यासाठी. तर यामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण समाजशास्त्र आणि इतर जे सामाजिक शास्त्र आहे याच्याबद्दल तुलना करू. ज्यांना ऑप्शनलची बॅच लावायची आहे, सोशिओलॉजी ऑप्शनलची बॅच लावायची, इंग्लिश मीडियम असू द्या किंवा मराठी मीडियम, दोन्ही बॅचेस उपलब्ध आहेत. त्यासाठी डेमो लेक्चर सुद्धा पहा आणि हे लेक्चर कसं वाटलं हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.